नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहिलं असेल की यावर्षीच्या कॅनडाच्या उन्हाळ्यामध्ये आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणावरती जाऊन कॅम्पिंगचा अनुभव घेतला. बऱ्याच ठिकाणावरती आम्ही निसर्गरम्य वातावरणामध्ये कॅबिन्समध्ये थांबून आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेतला. आज आम्ही अशाच एका कॅम्पिंगला निघालेलो आहोत, परंतु यावेळेस राहण्याची जागा थोडीशी वेगळी आहे. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणावरती कॅम्पिंगसाठी काही दिवस राहण्यासाठी जातो, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी राहण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स असतात, ज्यामध्ये आपण टेंट कॅम्पिंग करू शकतो, आर व्ही कॅम्पिंग करू शकतो, मोटर होम्स किंवा मोबाईल होम्समध्ये पण आपण राहू शकतो. आज आम्ही काही फॅमिलीज मिळून 3 दिवसाच्या कॅम्पिंगसाठी निघालेलो आहोत. आतापर्यंत आम्ही कॅबिन्समध्ये राहून कॅम्पिंगचा अनुभव घेतला, परंतु यावेळेस आम्ही ट्रेलर कॅम्पिंगचा अनुभव घेणार आहोत. मित्रांनो, कॅनडामध्ये सध्या आता उन्हाळ्याचे दिवस हे फार कमी राहिलेले आहेत. आणखीन काही दिवसानंतर मुलांच्या शाळेला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर कॅनडामध्ये फॉल सीझनला पण सुरुवात होईल. ऑगस्ट महिन्याच्या एंडला कॅनडामध्ये वातावरणामध्ये बराच बदल पण पाहायला मिळतो. आता हवेमधील उष्णता हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि थंडीचं प्रमाण हे थोडंसं वाढत आहे. सप्टेंबर महिन्याच्या साधारण 10 तारखेपासून थंडीला हळूहळू सुरुवात होते आणि त्या पिरियडमध्ये झाडांची पानं ही पिवळी होतात आणि हळूहळू गळून पडतात. त्या सीझनला फॉल सीझन असे म्हणतात. कॅनडाच्या ऑन्टेरिओ राज्यामध्ये सोबोल बीच नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणाच्या बाजूला कॅम्पिंग साईट आहे. त्या ठिकाणी आज आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. साधारण 2 तासाचा प्रवास केल्याच्या नंतर दुपारच्या वेळेस आम्ही जेवणासाठी एका पार्कमध्ये थोडा वेळ थांबलो. अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये नदी किनाऱ्यावरती बसून जेवण करण्याचा आनंद मात्र खरंच खूप वेगळा होता. या पार्कमध्ये आम्ही थोडा वेळ थांबलो. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली. टोरंटो या शहरापासून सोबल बीचला जर जायचं असेल तर त्यासाठी साधारण 3.5 ते 4 तासाचा वेळ लागतो.
3 ते 4 तासाचा प्रवास केल्यानंतर साधारण सायंकाळी 5:30 वाजता आम्ही कॅम्पिंग साईटवरती येऊन पोहोचलो. इथं कुठं लिहिलेलं असते ते नंबर? 211 आहे का आपला MT? पाठीमागचं झालं सगळं. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही 3 नाईटसाठी या ट्रेलरमध्ये राहण्यासाठी आलेलो आहोत. तर हे ट्रेलर आतमधनं कसं आहे ते तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवतो. चला तर मग आतमध्ये जाऊन तुम्हाला हे ट्रेलर कसं आहे, कुठल्या प्रकारच्यामध्ये सुविधा आहेत ते तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवतो. तर समोरच्या साईडला हा असा ओपन स्पेस आहे. या ठिकाणी आपण बसून चहा पाणी वगैरे करू शकतो किंवा जेवण वगैरे करायचं असेल तर अशी ही ओपन स्पेस आहे. एक प्रकारची बाल्कनीच आहे ही. तर खूप चांगली अशी ही ओपन स्पेस आहे चहा पाण्यासाठी, जेवण वगैरे करण्यासाठी. आणि समोर थोडीशी ओपन जागा पण आहे याच्या. आणि त्या साईडला तिकडे एक असं स्टोरेज आहे छोटंसं. तर आपण आता आतमध्ये जाऊया. तर ही इकडे मेन एंट्री आहे. इकडे आतमध्ये आल्याच्या नंतर हे पहा, इकडे या साईडला काही त्यांनी असे सोफा ठेवलेले आहेत. आणि इकडे एक वुडन कॅबिनेट पण आहे. तर ही अशी इकडे व्यवस्था आहे बसण्यासाठी गेस्टला वगैरे. त्यानंतर या साईडला इकडे एक दुसरा सोफा आहे. आणि या साईडला इकडे डाव्या साईडला डायनिंग टेबल आहे. इथे या साईडला इकडे डायनिंग टेबल आहे. हे पाहिजे 4 जणांना बसण्यासाठी. आणि इकडच्या साईडला किचन आहे. तर मस्त आहे पहा तुम्ही. पूर्णपणे असं लाकडाने बनवलेलं आहे. ते कॅबिनेट्स वगैरे लाकडाचे आहेत. हे पहा, इकडे वर असे लाकडाचे कॅबिनेट्स आहेत. हा किचन काउंटर आहे इथे. आणि या ठिकाणी असे 2 बेसिन आहेत. पाण्याची व्यवस्था आहे. आणि इकडच्या साईडला वर इथे मायक्रोवेव्ह आहे. आणि इथे हा स्टोव आहे आपल्याला कुकिंगसाठी. तर हा गॅसचा स्टोव आहे. हे पहा, वर स्टोरेजला भरपूर जागा दिलेली आहे त्यांनी. आणि इकडे खाली पण बरेच कॅबिनेट्स आहेत. आणि यानंतर आपण इकडे पाहिलं तर इकडे फ्रीज आहे. फ्रीजची साईज पण छान आहे, जसं आपली घरामध्ये असते तशी. वर फ्रीजर आहे. आणि ते खालच्या साईडला हे पहा, व्हेजिटेबल्स आणि बाकीचं काही सामान ठेवण्यासाठी अशी भरपूर जागा आहे. आता इथून आपण थोडंसं पुढे गेलो की इकडे उजव्या साईडला इथे वॉशरूम आहे. हे पहा, इथे अशी ही इथे शॉवरसाठी जागा आहे. छान आहे वॉशरूम. छोटी नाही, जशी आपली घरामध्ये असते अगदी त्याच साईजची आहे. आणि इकडे एक एक्झिट डोअर आहे या साईडला. जर आपल्याला बाल्कनीमध्ये जायचं असेल तर इथे एक छोटासा डोअर आहे. आणि इथून थोडंसं पुढे गेलो आपण की ही बेडरूम आहे इथे. तर या ट्रेलरमध्ये एकच बेडरूम आहे. हे पहा, इकडे वर असे काही कॅबिनेट्स आहेत स्टोरेजसाठी. आणि डबल बेड आहे हा. 2 जण किंवा 3 मुलं असं आरामात इथे झोपू शकतात. वर एक लाईट आहे. हे पहा, छान आहे. खाली कार्पेट आहे. आणि इकडच्या साईडला असे काही आपल्याला सामान ठेवण्यासाठी, कपडे ठेवण्यासाठी काही क्लॉजेट आहे तिथे. आणि इकडे विंडो छान आहे. विंडो एकदम अशी मोठ्या आकाराची विंडो आहे. तर असं हे मस्त असं ट्रेलर आहे. आणि हे पहा, इकडे तुम्हाला आणखीन एक वेळेस दाखवतो.
हे पहा, ओपन कॉन्सेप्ट आहे पूर्णपणे, त्यामुळे हे छान वाटतं. छोट्या जागेमध्ये आहे परंतु ओपन कॉन्सेप्ट ठेवलेला आहे, जास्त भिंती नाही आहेत, त्यामुळे हे जास्त आपल्याला मोठं वाटतं. इकडे किचन आहे, हे मायक्रोवेव्ह, आणि हे पहा असं थोडंसं कौलारू टाईप आहे. समोरच्या साईडला पण खूप मोठ्या आकाराची विंडो आहे. या ठिकाणी कॅबिनेट आहे, त्यामध्ये एक छोटीशी टी व्ही आहे. मला वाटते ही टी व्ही आजकाल सध्या कोणी वापरत नसेल, खूप जुनी टी व्ही आहे, साधारण 15-20 वर्ष अगोदरची असेल. आणि हे पहा इकडे ओपन कॉन्सेप्ट आहे आणि भरपूर विंडोज आहेत, डोअर मोठ्या आकाराचे आहेत, त्यामुळे सूर्यप्रकाश या ठिकाणी छान आहे, मस्त असा उजेड पडलेला आहे. या कॅम्प साईटमध्ये तुम्हाला थोडीशी चक्कर मारून आणतो, आणि मी या कॅम्प साईटमध्ये थोडीशी चक्कर मारण्यासाठी बाहेर आलेलो आहे. चला तर मग तुम्हाला आजूबाजूचा एरिया कसा आहे आणि कुठल्या प्रकारचे ते ट्रेलर्स आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. तर छान एरिया आहे, साधारण एक 25-30 एकर एवढी जागा असेल टोटल या कॅम्प साईटची. इकडे समोरच्या बाजूला त्यांचं मेन ऑफिस आहे, कस्टमर सर्व्हिस वगैरे जे काय असतं ते या ठिकाणी चालतं. आणि या ऑफिसच्या बाजूलाच स्विमिंग पूल पण आहे. हॅलो. अशा मोठ्या मोठ्या साईजच्या आरव्हीज आहेत मित्रांनो. एक प्रकारचं हे चालतं फिरतं घरच असतं. यामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा असतात ज्या आपल्या घरामध्ये असतात. हे पहा, इथे लोक पाठीमागे सायकल वगैरे ठेवलेले आहेत, आजूबाजूचा एरिया सायकलवरती पाहण्यासाठी. चालण्यासाठी पण भरपूर एरिया आहे या कॅम्पमध्ये. जर कोणाला चालायचं असेल किंवा सायकलिंग करायची असेल तर अशा छान छान छोटे छोटे रस्ते आहेत, आणि सुंदर अशी ही पार्क आहे. सोबल बीच आहे, त्या सोबल बीचच्या जवळच ही कॅम्प साईट आहे. टोरंटोपासून या ठिकाणी येण्यासाठी साधारण मला वाटतं एक 3.5 तासाचा वेळ लागत असेल, जास्त दूर नाही, साधारण 200 ते 250 किलोमीटर आहे ही जागा. या कॅम्प साईटमध्ये आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे घरं पाहायला मिळतात राहण्यासाठी. ही घरं जी असतात ती परमनंट असतात, यांना आपण एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरही आपल्याला घेऊन जाता येत नाही. जसं आपण आरव्हीला किंवा ट्रेलरला एका जागेवरनं दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो, परंतु हे घरं फिक्स असतात, त्याच ठिकाणी फक्त आपण त्याला रेंटला घेऊन हे करू शकतो, राहू शकतो. हे ट्रेलर्स आहेत, याला काय करावं लागतं, आपल्या कारला किंवा ट्रकला पाठीमागे लावून आपल्याला ओढून याला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती नेता येतं. तर शांत एरिया आहे, आणि 2 ट्रेलरच्या मध्ये असं त्यांनी ग्रीनरी करून एक प्रकारे पार्टिशन तयार केलेलं आहे. तर अमेरिका, कॅनडा या देशामध्ये लोकांना उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारच्या घरांमध्ये काही दिवस राहायला फार आवडतं. आपल्या फॅमिलीला घेऊन अशा ठिकाणावर तिथे येतात. तर मित्रांनो, खूप छान सुंदर अशी कॅम्प साईट आहे, शांत वातावरण आहे या ठिकाणी. मित्रांनो, ही कॅम्प साईट शहरापासून थोडीशी दूर आहे, त्यामुळे या कॅम्प साईटच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला शेती पण पाहायला मिळते. तर इथे बाजूलाच एक मक्याचं शेत आहे,
ते तुम्हाला मी दाखवतो आता. या कॅम्पसाईटच्या बाजूलाच छान प्रकारे अशी शेती पण आहे. तर या ठिकाणी पहा तुम्ही, ते मक्याचं शेत आहे. खूप छान छान असे इथे कॉर्न लावलेले आहेत. तर तुम्हाला कॉर्न थोडंसं जवळ जाऊन दाखवतो. एक कणीस तुम्हाला थोडंसं ओपन करून दाखवतो आतमध्ये कसं आहे ते. हे पहा इथे, हे पहा छान आलेलं आहे. मला वाटतं हे काढायला आलं असेल आता. तर ही ते मका लावलेली आहे. पहा, भरपूर आहे. चला तर मित्रांनो, मग हा व्हिडिओ आता इथे संपवतो. आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सौबल बीच आणि आजूबाजूचा सुंदर असा निसर्गरम्य परिसर दाखवण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग, काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.